नमस्कार. जेव्हा ही मुलं मोठी होतात मग ह्यांचं पुढे कसं असं बरेचदा विचारलं जातं. तर ही मुलं जेव्हा किशोरवयीन मुलामध्ये येतात, वयोगटात येतात, प्रौढ वयोगटात येतात, तर ह्यांच्यामधल्या समस्याही वेगवेगळ्या असतात. जशा नॉर्मल मुलांना समस्या असतात तशाच या मुलांना सुद्धा समस्या असतात. यांचं इमोशनल कनेक्टिव्हिटी, त्यानंतर त्यांची सेक्च्युअलिटी, त्यानंतर त्यांना समाजाला समजून घेणे, फिलिंग्स, या सगळ्या गोष्टी त्यांच्या डेव्हलप होत असतात. या मुलांचा प्रवास अगदी सोपा असतो. थोडासा आपल्याला समजून घ्यायला लागतो. आपण जर त्यांना समजून घेतलं तर अगदी छानपणे ते पुढे जाऊ शकतात. त्यांची पुढे जाऊन ते एज्युकेशनमध्ये पण खूप छान करतात, त्यांची लग्न पण होतात, त्यांना मुलं पण होतात. असं काहीही नाही आहे की ते कुठेतरी थांबतात. त्या वेगळ्या पद्धतीने ते इंडिपेंडंट कसं व्हायचं हे आपल्याला त्यांना शिकवायला लागतं. त्या समाजामध्ये कसं यायचं हे आपल्याला त्यांना सांगायला लागतं, त्यांना थोडी सपोर्ट करायला लागतं. आणि नक्कीच जसं मी आधी बोलले होते की या सेवा सुविधा आपल्याकडे थोड्या कमी आहेत. त्यामुळे नातेवाईकांनी जागरूक होऊन योग्य ठिकाणी मार्गदर्शन लगेच घेऊन मुलांना आपल्या पुढे कसं न्यायचं याबद्दल काम करणं फार गरजेचं आहे. धन्यवाद.